बाय बाय, धन्यवाद. कसे तुम्ही सर्वजण? गणपती काढलाय, लेट झालाय जरा, सगळं आवरेपर्यंत दीदीने सगळी कामं केली. आता दीदीची एनर्जी कमी होणार, आता आपल्याला एनर्जी वाटते. पण काढलाय आता, दिसेल तुम्हाला कसं. आता ती पण तयार आहे आणि मामा पण तयार आहे. एक्साइटेड आहेत ना तुम्ही पण बघायला गणपती कसा आहे? मी बोलत होती खूप, दिसेलच आता. पावलं लावते इथे. मला वाटण्याची भाजी करायची तेव्हा मी कांदा मारून गेली. मला जेवण करायला आवडतं, साफसफाई करायला आवडते. आली मम्मी मी तुला मदत करायला. चला, मामा आवाज देतोय मला. पा बघतच राहत, पूर्ण तर दाखवलं. अजून डेकोरेशन बाकी आहे. डेकोरेशन आतमध्ये देवाच्या पूजेचं सगळं सामान काढते इथून. आणि मामा गेला आता गावात सामानाला. आणि दीदी रांगोळी काढते, तिला पण चक्कर येते, मामाला पण चक्कर येते. त्यात मम्मी आणि मी बऱ्या होत जरा अजून. कामानं म्हणजे सिद्धिविनायक, श्री सिद्धिविनायक ब्रह्मंत्र पुष्प समर्पक आहे. भटजी होती मी एवढं आहे. प्लीज भटजीच्या पाया पडा. रुद्र पाया भटजीच्या पडत पण नाही. ह्यांच्या मातोश्रीनं कधीपासून सांगितलंय धूप करा धूप करा, पण ते अजून धूपच करतात. चला आता भटजीचं काम झालंय, पूजा झाली. तुम्हाला बाप्पा मी पूर्ण दाखवतेस. आणि मम्मीचं जेवण कुठपर्यंत झालंय बघू. काय काय झालं आता? खीर झाली, मम्मीची स्पेशल खीर जी सगळ्यांनाच आवडली. ते आता नंतर बघते, ते आता राहू दे. मला स्पेशल दुसरं बाबा जेला वाटते ना. ये ग नको जा बाबा, जा. आणि नको अजून पण अवतार कातोड्यासारखं आहे. आणि मामा बसलाय. मामाला सगळ्यापासून मोदक करायला शायनिंग बघा. पत्ता आत्ता नाही. इथे भजी तळते मी. भजी तळून झाले का अजून वड्या तळायच्या. नैवेद्य बनवायला फुल जोरात तळ. आणि दीदी बसली व्हिडिओ बनवते, कारण का तिला एनर्जी नाही आहे उपवासाची. तिची एनर्जी संपली की नाही. सगळी कामं वगैरे. आता नैवेद्य बनतोय आणि आम्ही ड्रेस चेंज केले आहेत. मी सेम घातले, काल पण घातले, पण काल पण फोटो काढायला भेटले नाही. आणि आरती घेतली, कारण का मामा ओरडतो. सगळ्यांची आरती सुरू झाली, मग आमची पण सुरू व्हायची. बघा आरती सुरू व्हायच्या कुठे सुरू झाले. 12 वाजले आणि लाईट पण गेली. आता अंधाराचं जायचं. पहिली आरती. चला आई आणि मम्मी करणार. आरती झाले आणि मी बोलतेच मामाच्या आरतीमध्ये आमची भांडणं होतातच. आज पण मामाची आणि आमची भांडणं झालीत. पहिल्याच आरतीला भांडणं झाली. आता चला नैवेद्य काढू. पाया पण पडायचे बाप्पाला. नैवेद्य आणि मोदक पण आता मम्मी काढते. आणि ह्याला खूप भूक लागले बिचारा, खूपच केले. आता जरा बरं वाटतंय. सकाळपासून नुसतं वेड्यासारखे दिसत होतो. काकाने पण जरा तयारी केली. आणि बिचारा मामा चेहरा सुकलाय पूर्ण त्याचा. 5-10 मिनिटात आता मामा जेवायला बसेल, तेव्हा मामाचा चेहरा हॅपी आहे. ती पण मामासारखी सेम. पाया पडून झालंय. आता हे लोक पाया पडते त्यांचं सोडा. आम्ही सगळी मम्मी फुल तयारी करून आले. मग आजपासून आम्ही सगळे बसले. गँग दीदी उपवास सोडायला बसली ह्यांच्यासोबत. मामाला तर जेवू दे बाबा, मागासपासून नाही तर. कसं आहे जेवण? भजी कशी आहेत मामा? बाबा पण बसलाय. हा, खीर खाणारी आई जेवणार नाही. आईचं असंच असतं. मी उपवास सोडायला बसलोय. जेवायला काय काय दाखवते, कारण का आता एकदा जेवायला बसली का मी बोलणार डायरेक्ट जेवण झाल्यावर. डाळ भात, बटाट्याची भाजी, मिरची ऑल टाइम फेवरेट, आणि वाटाण्याची भाजी
वडी आणि आपण मोदक खाऊ. ती गाणं पण लावलंय, चला खाऊ आता. मामा बाबा झोपून गेला की दमला बिचारा. आणि आता मम्मी आणि मी चाललोय घरी. बाय काव्या. काय बोलतं आता कधी येशील म्हणजे मलाच काय माहिती नाही कधी जायचं तर नाही काय करायचं जाऊ दे. पोचतोय कोणला आणि कोणवरून रिक्षा पण भेटली स्टेशनला जायला. रिक्षामध्ये हवं आणि चालू निघायला निघायच्या बाबाकडे गणपतीच्या पाया पडायला कोणी येत नाही. आम्ही पप्पा मम्मी आणि अजून खूप ठिकाणी आहे लेट झालं. दिघाच्या वगैरे कसं आहे बाबा? एक नंबर मस्त. गणपती बाप्पा. अरे आता तर अजून ग्लो आला. हे मामा आहे, ही मामी आहे आणि मावशी. मावशी काय करते? मम्मी कुठे गेली? आई इथे बसले. आई कशी आहे? मस्त मजेत आहे. एवढी माझी मैत्रीण. गणपतीला आमच्या माझी बाता आहे. माहिती आहे त्यांना, माहिती आहे सगळ्यांना. जेजुरीचा आमच्या ट्रिपला पण गेली. त्या गप्पा काय संपत नाही आणि अजून अजून गप्पाच मारत. हाय हाय बाय बाय. धन्यवाद आल्याबद्दल. आता मामाकडे तुम्ही भेटून जागरणाला वस्तीला या. मामाला बनवून द्यायला लागेल काय ना काय. गावच्या बरोबर बाहेर उभं होत पण आम्हाला रिक्षाच नाही आणि 8:15 नाही. आम्हाला अजून कोळीवाड्यात जायचंय. भेटले रिक्षा आणि पोचले कोळीवाड्यामध्ये. चला जाऊ आता काकडे घाई तर झाले. काकाकडे आपण आणि काका कसं आहे? मस्त. ताई मस्त. काकी पण आहेत. चालतोय आता आणि ट्रेनमध्ये लालबागचा राजा पण दिसला. नागपूरलाच मी क्लिप टाकण्याचे बघायला दिसेल. मला खूप लेट झालं. काकाकडे आपण. काका कसं आहे? आणि आत्या पण. आत्या त्या दिवशी आलेली का रक्षाबंधनला? आलेली आहे. आत्या पण आले. त्याला भेटल्या नाही कॉलेजला गेलेला म्हणून. ते कशी आहे? जेवतो आता. कसं आहेस रे? ताईच बोलू ना तुला. या आत्याची मुलगी ताई. ये कधीतरी घरी. बाय आत्या. आलो आणि आम्ही तिथून आता चाललोय घरी. चला आणि आता बसने चाललोय. बस भेटले बस आम्हाला लगेच. तीनच जागा घरी थोडा वेळ फिरे बसलो आणि आता चाललोय काकांकडे पाया पडायला. आम्ही दरवेळेस शेवटी घेतो पाया पडायला. आलोय काकांकडे आणि वाट बघत होत्या ना. आणि काकी 12 वाजता वाट बघत नंतर म्हटलं आता रात्री बाबा का आपण वेळेत कसं आहे? जेवून आले. काकीना असं वाटतं खोटं बोलते मी पण जेवून आलं नाही ना आली. आपल्याला बोर घेऊन चाललंय कारण चला बर. काही रविवारी चाललेली पण आपण आज भेटतोय कॉलेजमुळे. तर काही मस्त साडी वगैरे घालून फोटो काढूच आपण. नाही बस इथे झाडू करतोय. किती मस्त फोटो काढायला स्ट्रगल चालू आहे. त्याने एक फोटो नाही काढला आपण. आणि ओमकार झोपलाय. बसलोय आम्ही जागरून. मागच्या वेळी आम्ही आलो तेव्हा ओमकार दादा होता ना म्हणून आता रिप्लेसमेंटला ताई आहे. ओमकार दादा झोपला ते जागरण करायला. असं माणूस असेल तर जागरण होईलच. नेहमी झालं आणि मी निघतोय आता. सगळ्यांना झोपायची एनर्जी अजून पण तशीच आहे. पण बघा फोन बघतोय. झोपणार कधी करणार? काकूला पण ओमकार ताईला पण झोपाले. चला बाय बाय. मी घरी आत्ताच असा होता. मग आपला आजचा दिवस बघितलाच. गणपती पूर्ण आला. कसं कुठे कुठे गेलो. आता कधी कुठे जायला भेटेल माहिती आहे का? उद्या कॉलेज आहे म्हणजे कॉलेजला जाणार आहे. कुठे जाते उद्या भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.